नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी पायवट टेबल म्हणजे काय ही कन्सेप्ट त्या ठिकाणी कव्हर करणार आहे। आपण जेव्हा त्या ठिकाणी होम कंप्लीट केल्यानंतर त्या ठिकाणी इन्सर्टमध्ये येतो, इन्सर्टमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी आपण पहिली कन्सेप्ट जी आहे ती आपली त्या ठिकाणी पायवट टेबल त्या ठिकाणी येतो। आता पायवट टेबल म्हणजे काय, पहिली ही कन्सेप्ट त्या ठिकाणी समजून घेऊ आणि पायवट टेबलचा त्या ठिकाणी उपयोग कशासाठी केला जातो हे आपण त्या ठिकाणी आज पाहणार आहे। म्हणजे या ठिकाणी थोडक्यात बघा, आपण एखादं जर वर्किंग त्या ठिकाणी केलं असेल आणि त्या वर्किंगमधून जर आपल्याला काही प्रमाणात त्या ठिकाणी रिपोर्ट द्यायचा असेल तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी पायवट टेबलचा त्या ठिकाणी उपयोग केला जाईल। ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या त्या ठिकाणी वर्किंगमधून त्या ठिकाणी तुम्ही जो काही रजिस्टर तयार केला असेल, या रजिस्टरमधून जर तुम्हाला त्या ठिकाणी एखादा रिपोर्ट त्या ठिकाणी द्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। थोडक्यात या ठिकाणी मी काय केलं की माझ्यासमोर या ठिकाणी एक डाटा या ठिकाणी तयार केला आहे आणि त्या ठिकाणी त्या डाटावरून मला त्या ठिकाणी काय करायचं आहे की एक रिपोर्ट त्या ठिकाणी द्यायचा आहे। त्या रिपोर्टसाठी मला त्या ठिकाणी पायवट टेबलचा उपयोग त्या ठिकाणी मी करणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी आता बघा, एखादा क्वेश्चन समजा मी तुम्हाला विचारला की त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी यामध्ये पार्टीमध्ये वर्किंग करत असताना कमलेश या पार्टीला टोटल किती माऊस त्या ठिकाणी सेल केले, म्हणजे किती अमाऊंटचे माऊस तुम्हाला त्या ठिकाणी सेल केलेत हे जर त्या ठिकाणी काढायचं असेल, जर तुम्हाला त्या ठिकाणी तो रिपोर्ट त्या ठिकाणी काढायचा असेल तर त्या ठिकाणी कशा प्रकारे काढला जाईल हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहे। ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपण त्या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट काढायचा असेल तर आपण पायवट टेबलचा उपयोग त्या ठिकाणी करणार आहोत। ठीक आहे, या ठिकाणी पायवट टेबलमध्ये या पायवट टेबलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितले पायवट टेबल फ्रॉम टेबल ऑर रेंज, सिलेक्ट द टेबल ऑर रेंज, म्हणजे त्या ठिकाणी तुमचं जे काही टेबल आहे त्याची रेंज या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। मी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी सिलेक्ट करेल, इथून त्या ठिकाणी जिथून आपलं टायटल सुरुवात होते त्या टायटलपासून केव्हाही पण त्या ठिकाणी हा आपला जो काही टेबल आहे तो त्या ठिकाणी सिलेक्ट करायला सुरुवात करायची आहे। ठीक आहे, म्हणजे आपण त्या ठिकाणी जिथून सुरुवात करणार आहे तिथून त्या ठिकाणी जी सुरुवात असणार आहे आपली ती त्या ठिकाणी आपल्या टायटलपासून सुरुवात असणं गरजेचं आहे। म्हणजे जेवढा आपला त्या ठिकाणी टेबल आहे तो टेबल आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, पूर्णपणे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सिलेक्ट करणार आहे। पहिलं काय सांगितलंय, सिलेक्ट अ टेबल ऑर रेंज, म्हणजे जो आपला टेबल आहे तो टेबल आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे। ठीक आहे, खाली काय सांगितलंय, चूज वेअर यू वॉन्ट द पायवट टेबल टू बी प्लेस, म्हणजे काय तर त्या ठिकाणी हा तो पायवट टेबल आहे, हा प्लेस म्हणजे काय, जागा जागा। ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी जो तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणची जागा तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायची। चूज वेअर यू वॉन्ट द पायवट टेबल टू बी प्लेस, प्लेस म्हणजे जागा, ज्या ठिकाणी तुम्हाला हा पायवट टेबल पाहिजे ती जागा या ठिकाणी तुम्हाला चूज करणं गरजेचं आहे। त्याच्यात आता तुम्ही जर पाहिलं तर पहिलं सांगितलं आहे न्यू वर्कशीट, म्हणजे हेच वर्किंग जर तुम्हाला नवीन वर्कशीटवरती पाहिजे असेल तर त्या ठिकाणी नवीन वर्कशीटवरती त्या ठिकाणी येऊन जाईल, आणि हेच वर्किंग तुम्हाला एक्झिस्टिंग वर्कशीटवरती पाहिजे असेल तर त्या ठिकाणी एक्झिस्टिंग वर्कशीटवरती त्या ठिकाणी येऊन जाईल। म्हणजे मला काय सांगायचं आहे की त्या ठिकाणी हे जे काही वर्किंग आहे हे एक्झिस्टिंग वर्कशीटवरती तुम्हाला पाहिजे असेल तर एक ठराविक लोकेशन त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल। आता लोकेशन सिलेक्ट करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला हा जो काही तुमचा पहिलं रजिस्टर आहे हे सेल रजिस्टर त्या ठिकाणी सोडून तुम्हाला त्या ठिकाणी दुसरीकडे त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल, कारण त्यावरती त्या ठिकाणी तुम्ही वर्किंग करू शकत नाही। म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो काही रजिस्टर आहे, जे काही तुमचं वर्किंग आहे हे वर्किंग सोडून तुम्ही शेजारी त्या ठिकाणी काढू शकता, किंवा न्यू वर्कशीट जर म्हटलं तर त्या ठिकाणी तुमचा जो काही रिपोर्ट आहे हा ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी नवीन वर्कशीटवरती त्या ठिकाणी येऊन जाईल, आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला एक्झिस्टिंग वर्कशीटवरती पाहिजे असेल तर एक्झिस्टिंग वर्कशीटवरती पण तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला पायवट टेबल फील्ड या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी पायवट टेबल फील्ड ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे काही तुम्हाला वर्किंग पाहिजे ते या ठिकाणी तुम्ही करू शकता। थोडक्यात मगाशी आपण त्या ठिकाणी एक क्वेश्चन विचारला गेला होता, ते म्हणजे काय की त्या ठिकाणी कमलेश या पार्टीला टोटल आपण त्या ठिकाणी किती अमाऊंटचे माऊस त्या ठिकाणी विकले गेलेत, हा क्वेश्चन आपल्या समोर होता। त्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करणार आहे की पार्टी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी कमलेश म्हणजे काय तर एक पार्टी आहे, म्हणजे म्हणून आपण त्या ठिकाणी पार्टी नेमला या ठिकाणी टिक करणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्यांना त्या ठिकाणी काय विकले तर आपण माऊस विकले, माऊस हा एक आयटम आहे म्हणून त्या ठिकाणी आपण आयटमला टिक करणार आहे। आणि त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की किती अमाऊंटचे माऊस विकलेत, बघा आपल्याला सांगत असताना त्या ठिकाणी किती अमाऊंट विचारलेली आहे, आपल्याला किती क्वांटिटी विचारली नाही आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी अमाऊंटला या ठिकाणी टिक करणार आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला ज्या गोष्टी या ठिकाणी पाहिजे त्या आपण या ठिकाणी घेणार आहे, त्या आपण टिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी एक पायवट टेबल तयार झालेला दिसेल। ठीक आहे, पण त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मला त्या ठिकाणी काय करायचं आहे की त्या ठिकाणी ठराविक कमलेश या पार्टीचाच त्या ठिकाणी झालेला सेल या ठिकाणी काढायचा आहे, म्हणून
या ठिकाणी पार्टीमध्ये मी येईल आणि या ठिकाणी पार्टी या ठिकाणी फिल्टरमध्ये घेईल. ठीक आहे. आता फिल्टरमध्ये घेतल्यानंतर काय होतं की आपण ठराविक एक त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. म्हणजे चूज सिलेक्ट मल्टिपल आयटम. या ठिकाणी तुम्हाला समजा कमलेश आणि नागेशचं काढायचं, दोन यांचं काढू शकता. तुम्हाला फक्त आता आपल्याला फक्त कमलेशचं काढायचं म्हणून या ठिकाणी आपण कमलेशचं या ठिकाणी घेणार आहे. बघा या ठिकाणी कमलेशने जर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी कमलेशला या ठिकाणी कीबोर्ड आणि माऊस हे दोन आयटम आपण त्या ठिकाणी सेल केलेत, पण आपल्याला त्या ठिकाणी दाखवत असताना फक्त माऊसचा या ठिकाणी दाखवायचा आहे. म्हणून पुन्हा आपण त्या ठिकाणी आयटमला या ठिकाणी माऊस फिल्टरमध्ये घेणार आहे. या ठिकाणी आपण माऊस सिलेक्ट करणार आहे आणि ओके म्हणणार आहे. या ठिकाणी पाहिलं तर आपला आन्सर या ठिकाणी तयार झालं आहे. त्या ठिकाणी टोटल या ठिकाणी 1,56,000चे त्या ठिकाणी माऊस आपण त्या ठिकाणी कमलेशला सेल केलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काही रिपोर्ट त्या ठिकाणी जनरेट करू शकतो जे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. एक्झाम्पल आपण आणखीन एक क्वेश्चन त्या ठिकाणी घेऊ. समजा या ठिकाणी मी म्हटलं की त्या ठिकाणी सुरेशला तुम्ही त्या ठिकाणी टोटल कीबोर्ड आणि माऊस किती क्वांटिटी आणि किती अमाऊंटचे त्या ठिकाणी विकलेत. म्हणजे टोटल त्या ठिकाणी किती क्वांटिटी त्या ठिकाणी तुम्ही विकलेली आहे आणि टोटल अमाऊंट त्या ठिकाणी किती झाली हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी आपल्याला जे काही सुरेश आहे, सुरेश हा त्या ठिकाणी पार्टी नेम म्हणून आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी पार्टी नेम आपण घेतल्यानंतर त्यामध्ये त्या ठिकाणी आपण त्या सुरेशला त्या ठिकाणी कीबोर्ड आणि माऊस हे दोन्ही आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण आयटम वाईज त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण जर पाहिली तर त्या ठिकाणी आपल्याला किती क्वांटिटी आणि अमाऊंट ह्या दोन्ही कन्सेप्ट आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणून या ठिकाणी मी क्वांटिटी आणि अमाऊंट ह्या दोन्ही कन्सेप्ट त्या ठिकाणी सिलेक्ट करेल. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर अशा प्रकारे एक तुम्हाला त्या ठिकाणी पायवट टेबल या ठिकाणी दिसेल. आता मी पुन्हा पुढे काय करेल की त्या ठिकाणी पार्टी नेम पुन्हा मी त्या ठिकाणी फिल्टरमध्ये घेईल. कारण त्या ठिकाणी माझ्या पार्टी नेम जर पाहिलं तर त्या ठिकाणी वेगवेगळे पार्टी नेम त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भेटतात, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी मला फक्त सुरेशला किती सेल केला हे सुरेशसाठी त्या ठिकाणी काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी मी सुरेशसाठी त्या ठिकाणी टोटल वर्किंग केलेली क्वांटिटी आणि टोटल केलेली अमाऊंट या ठिकाणी मला दिसेल. म्हणजे मला जर त्या ठिकाणी क्वांटिटी आणि अमाऊंट ह्या दोन गोष्टी काढायच्या असेल तर या ठिकाणी मी डायरेक्टली या ठिकाणी काढू शकतो. क्वांटिटी आणि अमाऊंट ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी मला या ठिकाणी काढता येतात. तेच पुढे आपण जर पाहिलं, समजा मी म्हटलं की त्या ठिकाणी 1 ते त्या ठिकाणी ठराविक तारखेपर्यंतच त्या ठिकाणी मला पाहायचं आहे. म्हणजे 1 ते 20 तारखेपर्यंत. ठीक आहे. 1 ते 20 तारखेपर्यंत मला काय करायचं आहे की टोटल त्या ठिकाणी नागेशने केलेला सेल किती, म्हणजे नागेशला टोटल किती सेल झाला हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 1 ते 20 तारखेपर्यंत काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी डेट आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी डेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पार्टी नेम काढावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आपली पार्टी नेम आपण या ठिकाणी घेणार आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय आहे की किती अमाऊंटचे आपण सेल केला आहे. बघा किती क्वांटिटी वगैरे आपल्याला हे कन्सेप्ट त्या ठिकाणी काढायचं नाही आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी किती अमाऊंटच्या या ठिकाणी सेल केला आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. म्हणून या ठिकाणी अमाऊंट आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. पुन्हा आपण या ठिकाणी ही जी काही डेट आहे ही आपण त्या ठिकाणी फिल्टरमध्ये घेणार आहे आणि त्या ठिकाणी पार्टी पण आपण त्या ठिकाणी पहिलं डेज आपण त्या ठिकाणी फिल्टरमध्ये घेऊ आणि त्यातले ठराविक डेज आपण या ठिकाणी सिलेक्ट करू. म्हणजे 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, आपल्याला ठराविक जेवढे सांगितलेत तेवढेच आपण त्या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे 20 तारखेपर्यंत आपण त्या ठिकाणी जो काही आपला डाटा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जे काही वर्किंग आहे हे फक्त आपल्याला 20 तारखेपर्यंतच पाहिजे. म्हणून मी त्या ठिकाणी सिलेक्ट मल्टिपल आयटम या ठिकाणी मल्टिपल आयटम या ठिकाणी मी सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर आयटममध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की त्या ठिकाणी दोनही आयटम त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण आयटम त्या ठिकाणी घेणार आहे, पण पार्टी आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे. आपल्याला या ठिकाणी कोणती पार्टी पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला नागेशची पार्टी पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आपण पार्टी नेम या ठिकाणी नागेश या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे आणि त्या ठिकाणी ओके म्हणणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. फक्त आपल्याला या ठिकाणी नागेशला किती अमाऊंटचा आपण त्या ठिकाणी सेल केला तर 31,200 अमाऊंटचा त्या ठिकाणी आपण टोटल नागेशला या ठिकाणी 1 ते 20 तारखेपर्यंत त्या ठिकाणी सेल केला आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी असे वेगवेगळे रिपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी दाखवता आले पाहिजे. त्यासाठी आपण त्या ठिकाणी पायवट टेबलचा उपयोग या ठिकाणी करत असतो. ठीक आहे. धन्यवाद.